आजचा अभंग आहे. मडे झाकुनी या करीती पेरणी, कुणबी याचे वाणी लवला हो. तयापरी करी स्वहित आपुले, जयासी पावले नरदेह. ओटीच्या परिस मुठीच्या ते वाडे, यापरी कैवाडे स्वहिताचे. नाही काळसत्ता आपुलिये हाती, जाणते हे गुंती उगविती. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करीतो शहाणा मृत्युलोकी. याचा अर्थ आहे, कुणबी लोकांची जात पेरणीविषयी इतकी दक्ष असते की घरात जरी कोणी मेलेले असेल तरी त्याचे मडे झाकून ठेवतात आणि पेरणी करायला धावतात. त्याचप्रमाणे मानवाने हा जन्म दुर्लभ आहे असे जाणून इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपले हित ज्यात आहे असा परमार्थ करण्याविषयी तत्पर असावे. पेरणी करण्याकरता ओटीमध्ये बी घेऊन त्यातील मूठभर दाणे शेतकरी पाभरीच्या वर ठेवतो. ते जमिनीत पडतात तेव्हा हातातील दाण्यापेक्षा ते अधिक पटीने शेतात वाढतात. त्याचप्रमाणे आपले हित वाढेल याचा विचार करा. उशीर करू नका, कारण काळ केव्हा घाला घालील याचा नेम नाही. त्याच्या हातून वाचणे शक्य नाही असे ओळखून ज्ञानी लोक संसाराच्या गुंत्यातून आपली सुटका करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जो मनुष्य या मृत्यूलोकात आपले स्वहित करून घेतो तोच शहाणा आहे, हेच या घटना सुचवतात. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे, लब्ध्वा सुदुर्लभम इदं बहुसंभवान्ते, मानुष्यमार्थम ददनित्यमीपहं धीरहा. तूर्णे यतेत न पतेत नदुमृत्यु यावा, निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात्. अर्थात मनुष्याला अनेकानेक जन्ममृत्यूनंतर दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त होतो. मात्र हा जन्म अनित्य असूनही त्याला परमसिद्धी प्राप्त करण्याची प्रदान करतो. यास्तव धीर पुरुषाने आपल्या मर्त्य देहाचा संहार होण्यापूर्वीच जीवनातील अत्यंतिक सिद्धी प्राप्त करण्याकरता त्वरित प्रयत्न करावेत. खरे तर सर्वात गुणास्पद योनीतही इंद्रिय सुख उपलब्ध असते, पण कृष्ण भावना एकमेव मानव योनीतच प्राप्त होऊ शकते. जय हरी विठ्ठल.